नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। अवैधपणे दारूची वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। तब्बल 26,800,000 रुपये किमतीची दारू वाहनासह जप्त। दिनांक 7/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नवापूर पोलीस ठाणे हद्दीत कोडदा धनराट रोडवरून बोलेरो गाडी क्रमांक MS06BW 4454 हिच्यात रॉयल ब्ल्यू दारूची अवैधरित्या चोरटी वाहतूक होणार होती। याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील यांनी पथकास सदर बातमीची खात्री करून कारवाई कामी रवाना केले। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथक पंचासह नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील कोडदा धनराट रोडवर सुडी फाट्याजवळ येऊन सापळा रचून थांबले असता एका पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी ही कोडदा गावाकडून पथकाच्या दिशेने येत असताना दिसली। सदर वाहनास हाताचा इशारा देऊन थांबविण्यात आले। मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे वाहनाचा क्रमांक MS06BW 4454 असा होता। वाहन चालकास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव शिवाजी बाबूलाल चौधरी वय 29 वर्ष राहणार बेटावत तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असे सांगितले। त्यास वाहनात काय आहे याबाबत विचारणा भाताच्या सालाच्या गोण्या असल्याची माहिती घाबरलेल्या स्थितीत दिली। त्यावरून पथकास त्याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पथकाने सदर वाहनात चेक केले असता त्यामध्ये एकूण 26,800,000 रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू नामक दारूचे एकूण 198 खोके असे वाहनासह जप्त करण्यात आले। त्यावरून वर नमूद इसम याचे विरुद्ध नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 464/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तांबोडी, बापू बागुल, जितेंद्र तोरवन, नितीन गांगुर्डे अशांनी केली। प्रवीण चव्हाण, मुख्य संपादक, नंदुरबार।